नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड आणि मी बोलतोय कोल्हापुरातून। आज माझ्यासोबत सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, अभ्यासक आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की एक्झिट पोल आता सगळ्यांना माहिती झालेत। खूप लोकांनी एक्झिट पोलवर चर्चा केली आहे आणि कोणाला किती जागा मिळतील, कोणाला किती जागा मिळतील, एनडीएला किती मिळतील, काँग्रेस आणि आघाडीला किती मिळतील अशी याची चर्चा सुरू झाली आहे। जवळपास 300 जागा या मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळतील असा एक अंदाज वर्तवला गेलाय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप सेना आघाडीला झुकतं माप देण्यात आलंय। हे सगळे एक्झिट पोलचे सर्वे आहेत, हे सगळे अंदाज आहेत। खरा आकडा जो आपल्याला पाहायला मिळेल तो 23 तारखेला 8 वाजता किंवा सकाळपासून जे सुरू होईल मतदान, संध्याकाळपर्यंत खरे आकडे आपणासमोर येतील। पण लोकांचा कल काय असेल हे सॅम्पल सर्वे घेऊन सगळ्यांनी हे अंदाज व्यक्त केलेत आणि आता ते आकडे येण्यापूर्वी त्याच्यावर जी चर्चा सुरू झाली आहे, मी जसं तुम्हाला म्हणालो की माझ्यासोबत सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत आणि मी तुम्हाला ओळख करून देतो की अत्यंत ज्येष्ठ राजकीय आणि सामाजिक विश्लेषक डॉक्टर अशोक चौसाळकर आज आपल्यासोबत आहेत। ते कोल्हापुरात असतात। दुसरं म्हणजे संपादक संचालक सकाळ माध्यम समूहाचे श्रीराम पवार सर आहेत आणि दुसरे प्रकाश पवार सर आहेत। त्यांना महाराष्ट्र ओळखतो, राजकीय विश्लेषक आहेत। ते शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात असतात। या सगळ्यांकडून आपण या निवडणुकीचे जे अंदाज आहेत, एक्झिट पोल जे आहेत, त्याच्यावरचं विश्लेषण करून घेणार आहोत। आपण सुरुवात करूया अशोक चौसाळकर सरांकडनं आणि त्यांना मी पहिल्यांदाच विचारतो असं सुरुवात सर आपण अशी करूया की ही निवडणूक मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांवर जास्त लढवली गेली असं म्हणतात। म्हणजे ही निवडणूक राष्ट्रवादावर लढवली गेली, मोदींच्या प्रतिमेवर लढवली गेली। लोकांचे प्रश्न नेमके काय होते, त्याची किती चर्चा झाली आणि लोकांनी नेमकी कोणत्या मुद्द्यांवर मतदान केलं असावं, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सविस्तर विश्लेषण करा सर। ही जी निवडणूक लढवली गेली त्या निवडणुकीमध्ये मुद्द्यांच्या पेक्षा गुद्द्यांना जास्त महत्त्व दिलं गेलं। त्यामुळे आतापर्यंतच्या 1980 नंतरच्या ज्या संसदीय निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्याला आपण सार्वजनिक जीवनामधील चर्चेची पातळी म्हणूया, ती पातळी इतकी खोल कधीही गेली नव्हती। तर त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते श्री नरेंद्र मोदी यांचा समावेश होतो, या सर्वांनीच अगदी पातळी सोडून अनेक प्रकारची विधानं केली। त्यामुळे लोकशिक्षणाऐवजी या निवडणुकीमध्ये लोकांच्या भावनांचं उद्दीपन करणे, लोकांच्यामध्ये असणारे जे पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उद्दीपित करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये ज्यामुळे विघटन घडून येईल अशा प्रकारची भाषा वापरणं, असे प्रकार दोन्ही बाजूने केले गेले। त्यामध्ये स्वतः खुद्द नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ, आणखीन इतर अनेक लोकांचा त्यामध्ये समावेश होतो। त्यामध्ये मग मायावती, अखिलेश यादव आणि इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांचं अशा प्रकारच्या विधानं करण्यामध्ये होतं। त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती निवडणूक मुख्य जे मुद्दे होते त्या मुद्द्यांच्यापेक्षा इतर गोष्टींच्यावर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रित झालेले आपल्याला दिसून येतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाने ही निवडणूक जवळजवळ 1.5 महिना लांबवली। निवडणूक आयोगाची इनएफिशियन्सी ज्याला म्हणता येईल, ती इनएफिशियन्सी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते। 1967 पासून या देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका मी पाहत आहे आणि त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नसताना, दळणवळण साधनं कुठल्याही प्रकारची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसताना 7 दिवसांच्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका त्या काळामध्ये निवडणूक आयोग घेत असे आणि ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी मतमोजणीला सुरुवात होत असे। म्हणजे जिथं मतदान चालू आहे त्या दिवशी इतरत्र जिथं मतदान झालेलं आहे त्या मतदारसंघामध्ये मतमोजणी होत असे आणि 6 वाजता कल जे असतील ते कल कळत असत। म्हणजे निवडणूक आयोगाला असं वाटत असे की 7 दिवसांच्या आत निवडणूक झाली पाहिजे आणि निवडणूक झाल्यानंतर लोकांना ताबडतोब निकाल समजले पाहिजेत। आता दळणवळणाची साधनं आहेत, EVM आहे, या सर्व गोष्टी असताना 19 तारखेला निवडणूक झाल्यानंतर 23 तारखेपर्यंत मतमोजणीसाठी आम्ही का थांबायचं? इंडोनेशियामध्ये त्याच दिवशी रात्री मतमोजणी होते, पाकिस्तानमध्ये त्याच दिवशी रात्री मतमोजणी होते आणि आमच्या इथे मात्र 4 दिवस हे करावं लागतं। याचे घातक परिणाम असे आहेत की
आचारसंहितेमुळे विकासाची सर्व जी कामं आहेत ती सर्व कामं लांबतात आणि जवळजवळ 1.5 महिना निवडणुका लांबल्यामुळे एकूण राजकीय पक्षांचे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसवर मोठ्या प्रमाणात मर्यादा येतात. जे लहान राजकीय पक्ष आहेत ते राजकीय पक्ष त्या मोठ्या कुवतीने लढू शकत नाहीत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सर्वच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला हे समजावून सांगितलं पाहिजे की या निवडणुका 7 दिवसांच्या आत घेतल्या पाहिजेत. 1967 साली जर या निवडणुका 7 दिवसांच्या आत घेतल्या जात होत्या आणि 1984 साली तर ह्या निवडणुका फक्त 2 दिवसामध्ये घेतल्या गेल्या होत्या. तर ते त्या काळातील निवडणूक आयुक्तांना जे शक्य होतं ते आजच्या निवडणूक आयुक्तांना का शक्य होऊ नये. ज्यावेळी टेक्नॉलॉजी आणि बाकी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि एकूण आचारसंहितेमुळे विकास प्रक्रियेवर त्याचे प्रतिकूल असे परिणाम होतात. हा मुद्दा झाला एक की निवडणूक आयोगाने याबद्दल आणि एकूण सर्वच समाजाने याबद्दल विचार केला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे जे मुद्दे होते ते मुद्दे मागे पडले. देशापुढे आज अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न मागे पडले आणि त्याऐवजी जे भावनिक मुद्दे आहेत ते भावनिक मुद्दे महत्त्वाचे ठरले. पाकिस्तानच्या विरुद्ध जो सर्जिकल स्ट्राईक केला गेला त्या सर्जिकल स्ट्राईकला निवडणुकीचा मुद्दा बनवण्यात आला आणि आपण कशा प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवला अशा प्रकारची भाषा बोलली गेली आणि त्याचा या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात उत्तर भारतामध्ये प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. विकासाचे जे मुद्दे आहेत ही 2014ची निवडणूक मोदी यांनी विकासाच्या प्रश्नावर जिंकलेली होती. विकासाचे प्रश्न मागे पडले आणि त्याऐवजी भावनिक प्रश्न जे आहेत ते प्रश्न महत्त्वाचे ठरले. पण प्रचाराचा जो विचार केला तर प्रचाराच्या याच्यामध्ये मुद्द्यापेक्षा मुद्दे महत्त्वाचे ठरले. परंतु ज्यावेळी लोकांनी मतदान केलं ते मतदान करत असताना एक गोष्ट महत्त्वाची आपण लक्षात ठेवली पाहिजे की 2000 पासून या देशामध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल होत आहेत 2000 पासून 7% या दराने आपली अर्थव्यवस्था वाढते आहे. ते गेल्या 20 वर्षामध्ये जे प्रचंड असे बदल समाजामध्ये घडत आहेत आणि समाजातील वेगवेगळ्या वर्गांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या आकांक्षा वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त होत आहेत. त्याचं प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालामध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार जरी बाजूला सारला तरी हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मला वाटतं महत्त्वाचा आहे की सामाजिक आणि राजकीय बदल आणि त्याचा निवडणुकीच्या एकूण मतदान बिहेवियर किंवा मतदान व्यवहारावर झालेला परिणाम. सर आणि मी आता श्रीराम पवार सरांकडे येतो. सर आपण मला वाटतं असं विश्लेषण करावं की प्रादेशिक पक्षांचं महत्त्व कमी झालं असं गेल्या 5 वर्षात चित्र निर्माण झालं होतं. पण ही 5 वर्ष संपल्यानंतर लक्षात आलं की प्रादेशिक पक्षांचं महत्त्व अबाधित आहे आणि त्यांना परत एकदा महत्त्व येऊ लागलं आहे. जे पश्चिम बंगालमध्ये असेल किंवा दक्षिणेमध्ये असेल आणि आता तर दिल्लीत सगळी जुळवाजुळव सुरू झाली आहे आणि अनपेक्षितरित्या असं म्हणता येईल की 300 जागा मोदींना भाजपला त्यांच्या पक्षांना मिळतील आणि बहुमताने हे सरकार परत येईल असे अंदाज आहेत. आता ते 23 तारखेला परत त्याच्यातलं काय खरं काय खोटं हे समोर येईलच. पण प्रादेशिक पक्षांचं महत्त्व किती वाढेल आणि या सगळी जी सत्तेच्या आकड्यांची जी जुळवाजुळव आहे ती कशी असेल? प्रादेशिक पक्षांचं महत्त्व साधारणपणे 90च्या दशकानंतर आपल्या राजकारणात स्थिर व्हायला सुरुवात झाली आणि मागच्या नरेंद्र मोदींचा जो प्रचंड विजय झाला त्यानंतर अशी मांडणी व्हायला लागली की प्रादेशिक पक्षांचे दिवस आता राष्ट्रीय राजकारणातले संपले आहेत. त्यांच्या प्रदेशात कदाचित ते दावेदार असतील पण राष्ट्रीय राजकारणातला त्यांचा आवाज कमी झाला आहे अशी मांडणी व्हायला सुरुवात झाली होती. त्याला धक्का देणाऱ्या गोष्टी मधल्या काळामध्ये घडत गेल्या. विशेषतः बिहारमध्ये ज्या पद्धतीनं नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादवांच्या आघाडीनं भाजपला रोखलं, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी रोखलं, त्यानंतर असं पुन्हा वाटायला लागलं की प्रादेशिक पक्षच रोखू शकतात. याचं एक कारण असं आहे की देशामध्ये कुणीही कितीही डॉमिनंट फोर्स झाला ते विरोधातलं म्हणून एक राजकारण असतं आणि एक अपोजिशन स्पेस असते. ती स्पेस काँग्रेस ऑक्युपाय करणार की प्रादेशिक पक्ष असा जिथं मुद्दा येतो तिथं ज्या ज्या भागामध्ये प्रादेशिक पक्षांची ताकद आहे, जमिनीवरचं संघटन आहे, तिथं प्रादेशिक पक्षच ऑक्युपाय करणार हे थिओरिटिकली स्पष्ट आहे आणि प्रॅक्टिकली ते दिसतं. याचं कारण असं की काँग्रेस जिथून
कमी होत गेली. काँग्रेसचा अवकाश आखसच गेला, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार ही 2 राज्य जर आपण बघितली तर काँग्रेस तिथून डिसिमिनेट होत गेली आणि तिथं प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. मग कांचीरामांचा बसपा असेल, मुलायमसिंग यादवांचा समाजवादी पार्टी असेल, लालू प्रसाद यादवांचा आरजेडी असेल किंवा JDU असेल, नितीश कुमारांचा, किंवा या प्रकारचे अनेक छोटे छोटे पक्ष, फायनातले पक्ष असतील, झारखंडमधले पक्ष असतील, हे सगळे काँग्रेसची शक्ती आटत गेली आणि एक एक जातीचे आधार, जातगठ्ठे एकेका पक्षाशी, एकेका नेत्याशी जोडले गेले आणि त्यातून हे प्रादेशिक पक्ष तयार झाले. आणि मधल्या काळात या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना असं वाटायला लागलं की दिल्लीतली सत्ता आपणच ठेवू शकतो. हे वाजपेयींच्या सरकारच्या दरम्यान त्यांनी दाखवून दिलं की आपल्या जीवावर सत्ता टिकते किंवा पडते. त्यानंतर UPA फर्स्टच्या काळामध्ये, UPAच्या पहिल्या टप्प्यामध्ये हे स्पष्ट दिसलं. UPA 2 जेव्हा झालं तेव्हा हा प्रभाव इतका क्लिअर होता, म्हणजे काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या, तरी पण जेव्हा द्रमुकचा पाठिंबा घ्यायची वेळ आली, म्हणजे माझ्या मते मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीतलं सगळ्यात मोठं वळण जर कुठलं असेल तर द्रमुकचा पाठिंबा घ्यायची वेळ आली, तेव्हा करुणानिधींनी अशी अट घातली की ए राजा आणि कनिमोळींना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे आणि ए राजांना टेलिकॉम खातं द्यायला पाहिजे. मनमोहन सिंगांची त्याला तयारी नव्हती आणि सोनिया गांधींनी त्यांना ते करायला लावलं. आणि इथं मनमोहन सिंगांचं मंत्रिमंडळावरचं वर्चस्व कमी होत गेलं आणि आघाडीच्या राजकारणामध्ये त्यांना कॉम्प्रोमाइजेस करायला लागले. नंतर आपल्याला माहिती आहे 1.5-2 वर्षामध्ये 2G घोटाळा समोर आला, ए राजांना अटक झाली आणि UPAचं सरकार हे भ्रष्टाचारात लडबडलेलं आहे अशा प्रकारची प्रतिमा तयार झाली. त्याचं मुख्य कारण 2G घोटाळा होता. तर तिथून पण त्याचं कारण काही ॲडजस्टमेंट का करावी लागली तर करुणानिधींची ताकद, करुणानिधींच्या मागं असला खासदारांचा गट्टा, त्यासाठी ही ॲडजस्टमेंट सोनिया गांधींना आणि अल्टिमेटली मनमोहन सिंगांना मान्य करावी लागली. या प्रकारचा प्रभाव देशामध्ये प्रादेशिक पक्षांचा आहे. मागच्या निवडणुकीमध्ये तो कमी झाला. याचं कारण बहुमताचा आकडा मोदी आणि शहांना जमा करता आला आणि तो करताना जसं संसारकर म्हणाले तसं वेगवेगळ्या समाज घटकातल्या ज्या आकांक्षा आहेत त्या आकांक्षांवर मोदी स्वार झाले. एका बाजूला काँग्रेस पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडालेली आहे अशा प्रकारची प्रतिमा तयार करता आली. पॉलिसी पॅरालिसिसचा खूप मोठा गाजावाजा त्या काळात झाला आणि काँग्रेस आता निवडून येणारच नाही. तर दुसऱ्या बाजूला, एका बाजूला म्हणजे काय, गुजरातमध्ये विकासाचे खूप मोठे उच्चांक मोदींनी केले अशा प्रकारचं वातावरण तेव्हा होतं. तर ती प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला मोदींनी आणि शहांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये विणलेली मतपिढी, त्याला जातीचे आधार होते आणि हिंदुत्वाचे आधार होते, याच्या आधाराचा मागचा विजय होता. या निवडणुकीत हे सगळं बदलेलं असं वाटत होतं आणि पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांना चांगले दिवस येतील. विशेषतः उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादवांचा समाजवादी, अखिलेश यादवांचा समाजवादी खरं तर, आणि मायावतींचा बसपा, हे दोघं एकत्र आले आणि त्यांना अजित सिंगांच्या पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर एक अर्थमॅटिक म्हणून, गणित म्हणून, अंकगणित म्हणून कागदावर अतिशय स्ट्रॉंग असं कॉम्बिनेशन उत्तर प्रदेशामध्ये तयार झालं होतं. आणि हे कॉम्बिनेशन मतांच्या स्वरूपात जसे जर आपण मागच्या निवडणुकीची आकडेवारी जमेत धरली तर किमान 42 जागा जिंकेल असं सांगितलं जात होतं आणि ते जर प्रत्यक्षात आलं तर मग भाजपला बहुमतापासून दूर जावं लागेल किंवा त्यांना मग पूर्व म्हणजे बंगाल आणि ईशान्येकडून अधिक जागा मिळवाव्या लागतील अशा प्रकारची मांडणी केली जात होती. पण एक्झिट पोलचे जे अंदाज आलेत, 14 पैकी 12 एक्झिट पोल असं दाखवत आहेत की स्पष्टपणे NDAला बहुमत मिळेल आणि त्यातले अनेक एक्झिट पोल असं दाखवत आहेत भाजपला पण बहुमत मिळेल. एक्झिट पोल यापूर्वी अनेकदा पूर्णपणे तोंडावर पडल्याचं पण आपण बघितलं आहे, एक्झिट पोल खरं ठरल्याचं पण बघितलं आहे. त्यामुळे एक्झिट पोल हा अंतिम निकाल मानायचं काही कारण नाही. खरे निकाल आपल्याला 23 तारखेलाच कळणार आहेत. पण सगळे एक्झिट पोल जर सर्वसाधारणपणे एकसारखा कल दाखवत असतील तर ट्रेंड काय स्पष्ट होते आणि तो ट्रेंड असा आहे की उत्तर भारतामध्ये ज्या प्रकारे भाजपला लॉस होतो आहे असं मानलं जात होतं तसा काही तो होताना दिसत नाही आहे. लॉस होईल पण तो जितका वाटत होता तितका नाही. 100 किंवा त्यापेक्षा जास्त जागा कमी होतील भाजपच्या असं जे सांगितलं जात होतं तसं होताना दिसत नाही आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी भाजपला रोखतील असं जे सांगितलं जात होतं तर
तितकंसं खरं नाही आहे असं एक्झिट पोलच्या मधून दिसते. ईशान्य भारतात भाजपनं मुसंडी मारली आहे, ओरिसामध्ये भाजपनं मुसंडी मारली आहे, आसाममध्ये भाजपचा आकार वाढतो आहे. फक्त यामध्ये एक फरक मला दिसतो आहे आणि जो भविष्यामध्ये खूप चिंतेचा असणार आहे. दक्षिण आणि उत्तर भारतातली डिवाईड अतिशय स्पष्टपणे दिसते आहे. दक्षिण भारतामध्ये भाजपला कुठेही स्थान मिळताना दिसत नाही एक्झिट पोलचा जर आधार घ्यायचा झाला तर, आणि उत्तर भारत आणि पश्चिम भारतामध्ये मात्र पुन्हा एकदा स्ट्रॉंगली भाजप उभा राहताना दिसतोय. तरी आत्ता जे ॲव्हरेज जे आहे ते साधारण 306 जागा एनडीला मिळतील असं आहे. म्हणजे या ॲव्हरेजमध्ये जर समजा 30-40 जागांची गडबड झाली तर बहुमतापासून एनडीए कमी होईल आणि मग त्या स्थितीत प्रादेशिक पक्षांचं महत्त्व निश्चितपणे असेल. चंद्राबाबू नायडूंच्या ज्या काही हालचाली चालू आहेत ते त्या गृहीतकावर हालचाली चालू आहेत. कारण यापूर्वी आपण बघितलं आहे की अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं होतं आणि त्या एका मताची खूप मोठी किंमत वाजपेयींना आणि पुन्हा निवडणूक घेण्यातून देशाला पण चुकवावी लागली होती. त्यामुळं 272पेक्षा एक 25-30 जागा जरी कमी पडल्या तर सगळे विरोधक मिळून एक नवं समीकरण जुळवायचा प्रयत्न करतील आणि मला वाटते ममता बॅनर्जी काय, चंद्राबाबू काय, किंवा अखिलेश यादव किंवा अगदी शरद पवार या सगळ्यांच्या जे काही हालचाली चालू आहेत ते त्या दिशेनं हालचाली चालू आहेत की एनडीए बहुमतापासून दूर राहावं आणि मग आपल्याला असं काही कॉम्बिनेशन करता यावं. एक्झिट पोलचे कल मानायचे झाले तर असं घडण्याची शक्यता फार कमी आहे. पण अजूनही या सगळ्या नेत्यांना अशी आशा वाटते की भाजप बहुमतापासून दूर राहील आणि मग सगळे भाजपेतर पक्ष कधी काळी या देशामध्ये बिगर काँग्रेस वाद हा सगळ्या नेत्यांना विचारसरणी वगैरे सगळं बाजूला ठेवून एकत्र आणणारा घटक होता. तर तो आता बिगर काँग्रेसवादाकडून बिगर भाजपवादाकडे आलेला आहे की आपल्यातले वैचारिक मतभेद बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया आणि मोदींना सत्तेवर घालवलं नाही तर आपल्याला कशातच स्थान मिळत नाही. कारण मोदींनी ज्या प्रकारे सर्वंकष सत्ता राबवलेली आहे मागच्या 5 वर्षात त्यामध्ये बाकीच्या कुणाच्या आकांक्षांना काही स्थानच नाही आहे. म्हणजे भाजपमधल्या पण इतर नेत्यांच्या आकांक्षांना स्थान नाही. अशा प्रकारचे एक सर्वाधिकार मोदींच्या हातात केंद्रीकृत झालेले आहेत. तर या प्रकारचं वातावरण बाकीच्या सगळ्या नेत्यांना खूपनं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांना मोदी नको या अजेंड्याखाली ते करत येत आहेत. पण मला वाटतं त्याचाच दुसरा परिणाम की मोदी का नकोत म्हणून सामान्य माणूस मोदींना आणखी एक संधी द्यायला पाहिजे अशा भावनेतून त्यांच्यासोबत उभा राहायला की काय असं या एक्झिट पोलमधून वाटते. त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत त्यांना अजून आशा आहे आणि त्या आधारावर त्यांच्या हालचाली चालू आहेत असं मला वाटते. बरोबर आहे सर. म्हणजे सरांचं विश्लेषण असं आहे की जेव्हा सत्ता 5 वर्षे उपभोगली तेव्हा ही विरोधक जेव्हा जमाजमा करत होते, एकत्र येत होते, तेव्हा ही सगळी महामिलावट आहे असं हिणवलं गेलं भाजपच्या नेत्यांकडनं या सगळ्या विरोधी पक्षांना. पण जेव्हा निवडणूक लागली तेव्हा त्यांनी स्वतःहून धावपळ करत सगळ्या युत्या आणि आघाड्या करण्याचा प्रयत्न केला आणि आतासुद्धा सत्तेची जी जमवाजमव गणितं जी आहेत त्याच्यामध्ये प्रादेशिक पक्षांचं महत्त्व आहेच हे या ठिकाणी अधोरेखित होताना दिसतंय. आपल्याबरोबर प्रकाश पवार सर आहेत, राज्यशास्त्र विभागातले, शिवाजी विद्यापीठातले. ते आमचे स्तंभलेखक आहेत, दैनिकामध्ये लिहितात, पुरवण्यांमध्ये लिहितात आणि आमच्या साप्ताहिक सकाळमध्ये लिहितात. साप्ताहिक सकाळच्या ताज्या अंकात त्यांनी असं म्हटलं, या निवडणुकीत एक गोष्ट अशी दिसली प्रामुख्याने जी दृष्टीआडची सृष्टी आहे आणि ती सृष्टी म्हणजे अध्यक्षीय पद्धतीचं इथं काहीतरी राबताना दिसतंय. सरांचं हे नेमकं काय विधान आहे, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे? अध्यक्षीय पद्धत सृष्टी ते काय आहे नेमकं? निवडणुका होतात तेव्हा निवडणुकीमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात आणि शक्यतो करून लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या समस्येला जो अनुकूल प्रतिनिधी आहे त्याला वोटिंग देतात. परंतु भारतामध्ये हे पहिल्यांदाच अशी निवडणूक घडते की तिथं नेत्याला मत द्या आणि तो एकच नेता असेल म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचा नेता नरेंद्र मोदी सोडून इतर नेतृत्वाबरोबर स्पर्धाच नाही असं चित्र उभा केलं गेलं. आणि या चित्रामध्ये त्यांनी शक्यतो करून जिथं जिथं शक्य आहे तिथं प्रादेशिक नेते दुय्यम मानले गेले. उदाहरणार्थ त्यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला बाजूला ठेवलं आणि शरद पवारांची स्पर्धा आहे असं दाखवून शरद पवारांवरती टीका केली. किंवा पश्चिम बंगालमध्ये त्यांनी थेट मोदी व्हर्सेस ममता बॅनर्जी अशी स्पर्धा दाखवली. आणि या स्पर्धेमध्ये घडलं असं की राज्याच्या पातळीवरती हे नेते प्रभावीच नव्हते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा इतिहास प्रभाव दाखवण्याचा मोठा जरी असला तरी आज शरद पवार हे जनतेला अपील होत नाहीत. तोच मुद्दा चंद्राबाबू नायडूंचा आहे की चंद्राबाबू नायडू सुद्धा आज तिथल्या जनतेला अपील होऊ शकत नाहीत कारण मतदार वर्ग बदललेला आहे.
तरुण वर्ग बदललेला आहे, तो IITतला वर्ग इकडं आलेला आहे आणि याच्यामुळे परिणाम असा होतो की या शहरी भागामध्ये यांच्यावरती टीका केली तरी काय फायदा नाही आणि त्याचा मुद्दा असा क्रिएट झाला की एकमेव नरेंद्र मोदी सोडून भारत नाही अशी भूमिका आली आणि पुन्हा नरेंद्र मोदींची भूमिका कोणत्या स्वरूपात आली तर साधारणपणे सुरुवातीला त्यांनी पुलवामाचा मुद्दा आणला, पुन्हा त्यांनी स्वतःहूनच मुद्दा बदलत अगदी शेवटला मी गरीब आहे आणि गरीब असलो तरी भारताचा विकास करेल, ही वरच्या पातळीवरची लाईन आणि थेट ग्रामपंचायत पातळीवरती सरपंच निवडून देणं, म्हणजे त्या ठिकाणी प्रतिनिधी निवडतील गावचा सरपंच ही मुद्दाच काढून टाकला होता. तसाच निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे लोकसभेवरती निवडून गेलेले उमेदवार निवडतील पंतप्रधान हाही मुद्दा काढून टाकला आणि थेट पंतप्रधानांचीच तुम्ही निवडणूक करताय ही भूमिका आली. म्हणजे एका अर्थाने जवळपास अध्यक्षीय पद्धती सदृश्य ही निवडणूक घडत होती आणि या निवडणुकीमध्ये अध्यक्षीय पद्धती सदृश्य गोष्टी आल्या, परंतु ते नीट अध्यक्षीय पद्धतीच्याही नव्हत्या. म्हणजे दोन उमेदवार सरळ आहेत, तुल्य असं नव्हतं. एका बाजूला एकच उमेदवार आहे आणि तो निवडा किंवा निवडू नका, म्हणजे चॉईस शेवटी नरेंद्र मोदीच होते, म्हणजे ते तरी निवडा किंवा त्यांना निवडू नका, पण असं नव्हतं ते सोडून दुसरे निवडा. ह्याच्यामुळं उत्तर प्रदेशावर सर्वात मोठा परिणाम झाला, तो म्हणजे मायावती आणि अखिलेश हे काय नेतेच होऊ शकत नाहीत अशी तिथं भूमिका पुढं आली आणि त्याचा परिणाम म्हणून BJPचं वोटिंग उत्तर प्रदेशातलं कमी झालं नाही, उलटं मोदींच्या भोवतीच ते वोटिंग फिरल्या गेलं. म्हणजे आदित्यनाथांपेक्षा सुद्धा मोदींना पहिला क्रमांक मिळाला. यामुळे जे गरीब लोक आहेत त्यांना जणू काय मोदी म्हणजे सुपरस्टार वाटले चित्रपटातले, आणि चित्रपटात तरी सुपरस्टार एक असतो म्हणजे दुहेरी भूमिकेत, पण मोदी हे 2पेक्षा जास्त भूमिका एका वेळेस करायचे. म्हणजे कधी जातीचं नाव काढायचे, कधी गरिबीचं नाव काढायचे, कधी पुलवामाबद्दल बोलायचे, कधी सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दल बोलायचे, मधूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाबद्दल बोलायचे. इतक्या भूमिका एकाच नेत्याने वटवल्यामुळे ती जणू काय एक नेता आणि भारताची निवडणूक म्हणून तिला अध्यक्षीय पद्धतीकडे झुकली काय असं मला वाटत होतं. बरोबर, असं पवार सरांचं म्हणणं आहे. आता मी परत चौसाळकर सरांकडे जातो आणि सर, सुरुवातीच्या मतदानाच्या 3 टप्प्यांमध्ये एक प्रचाराचा भाग वेगळा होता भाजपचा, नंतर त्याचा नूर बदलला, मग त्याच्यामध्ये ते हिंदुत्वाकडे गेले. काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्व पद्धतीचा काय स्वीकार केला असं म्हणता येईल. नंतर वेगवेगळ्या पद्धतीने टीका सुरू झाल्या, मग काँग्रेसच्या इतिहासात डोकावले आणि हा नेमका काय प्रकार आहे, हे असं का करावं लागलं भाजपला? या निवडणुकीमध्ये मतदानाचे जे वेगवेगळे टप्पे होते त्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षाने विशेषतः पंतप्रधान मोदी यांनी प्रचाराच्या दरम्यान आपल्या प्रचाराची जी मुख्य सूत्र आहेत ती सूत्र सातत्याने बदललेली आपल्याला दिसून येतात. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की ते बदलत असताना देशातील सध्या लोकांचा मूड काय आहे, काँग्रेस पक्षाची एकूण भाजपविरुद्धची मांडणी कशा प्रकारची आहे, ममता बॅनर्जी यांच्यासारखे जे प्रादेशिक त्यांच्या तृणमूल काँग्रेससारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांची काय भूमिका आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी सातत्याने आपली जी मांडणी ती मांडणी बदललेली आपल्याला दिसून येते. यातील महत्त्वाची गोष्ट अशी होती की पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे काम केलेलं आहे विकासाचं, आपण जे लोकांना महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, गॅस असेल, मुद्रा असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्यामुळे आपल्याला लोकांच्याकडून मतदान होईल अशा प्रकारची भूमिका नरेंद्र मोदी यांची सुरुवातीच्या काळामध्ये होती. पण नंतरच्या काळामध्ये त्यांना असं वाटू लागलं की याच्यापेक्षा जे भावनिक मुद्दे आहेत ते भावनिक मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि केवळ या मुद्द्यावरून आपल्याला निवडणूक जिंकता येणार नाही अशी त्यांना खात्री वाटली आणि त्यानंतर त्यांनी आपली जी प्रचाराची हे आहे सूर आहे तो सूर बदललेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामध्ये नंतरच्या काळामध्ये काँग्रेस पक्षावर आणि विशेषतः नेहरू गांधी कुटुंबावर त्यांनी सातत्याने हल्ला केला. इतिहासाचं मोठ्या प्रमाणामध्ये विकृतीकरण केलं. पंडित नेहरूंनी जे योगदान केलं आहे त्या योगदानाकडे दुर्लक्ष करून इतिहासाची मोडतोड केली. परंतु एकूण निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी जी मांडणी केलेली होती इतिहासाच्याबद्दल त्याचं
चांगल्या प्रकारचं खंडन करण्याची ताकद काँग्रेसजवळ नव्हती. काँग्रेसच्या नेत्यांनी त्या प्रकारचं खंडन केलं नाही आणि नरेंद्र मोदी जे चुकीचे बोलत आहेत ते त्यांनी दाखवून दिलं नाही. त्यामुळे ते जे बोलले ते लोकांना खरं वाटू लागलं आणि एकदा बोलून गेल्यानंतर एक त्याचं इम्प्रेशन असतं, ते इम्प्रेशन राहतं. ते जर व्यवस्थित तुम्ही खोडून काढलं नाही तर लोकांना असंच वाटतं की सुभाषचंद्रावर अन्याय झाला, वल्लभभाई पटेल यांच्यावर अन्याय झाला, नेहरूंनी अशा प्रकारे आपल्या कुटुंबासाठी या सर्व गोष्टी केल्या. एक प्रचार अशा प्रकारचा केला आणि नंतरच्या काळामध्ये हळूच नेहरूंच्या धोरणामुळे देशाचं नुकसान झालं. नेहरूंच्या धोरणामुळे काश्मीर आपल्या हातातून जात आहे. आम्ही काश्मीरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. नेहरूंच्या धोरणामुळे चीननं आपल्यावर आक्रमण केलं. अशा प्रकारे देशाचं नुकसान करण्यामध्ये नेहरू कुटुंब, गांधी कुटुंब जबाबदार आहे, अशा प्रकारची मांडणी सुरू केली. या प्रकारे सतत मांडणी शिफ्ट करत असताना शेवटच्या काळामध्ये हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो अतिशय आक्रमकपणे भारतीय जनता पक्षाने मांडला. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाची मुद्दे होते, ते महत्त्वाचे होते. त्यातील पहिला मुद्दा असा की हिंदुत्वाची मांडणी त्यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखी जी दहशतवादामध्ये अडकलेली महिला आहे तिला भोपाळ मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं आणि त्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी करकरे यांच्या विरुद्ध आणि नंतर नथुराम गोडसे यांच्या बाजूने वक्तव्य केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये एक नवं वातावरण निर्माण झालं की या प्रकारे हिंदुत्ववादाचं आक्रमकपणे प्रचार करायला सुरुवात केली. त्याच्या मागचा मुख्य उद्देश असा की एकूण धार्मिक पोलरायझेशन, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये एक प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होता आणि या ध्रुवीकरणाचा उद्देश बंगालमध्ये, आसाममध्ये, नॉर्थ ईस्ट एरियामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन जी वाढती आहे किंवा बांगलादेशमधून जे मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान येत आहेत किंवा आलेले आहेत असा भाजपचा आरोप आहे, त्याच्याविरुद्ध लोकांचं लोकमत तयार करणे. भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते 1971 साली बंगालमध्ये मुसलमानांची लोकसंख्या फक्त 20% होती, आता ती लोकसंख्या 28% झाली आणि आपण असं जर चालू ठेवलं तर ती लोकसंख्या पुढच्या 10 वर्षामध्ये आणखी वाढेल. तर एक प्रकारचा बंगालमधलं जे जर यश मिळालं भारतीय जनता पक्षाला तर ते यश अशा प्रकारच्या धार्मिक ध्रुवीकरणातून मिळालेलं यश आहे. उत्तर भारतामध्ये विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ज्या दंगली झाल्या मुजफ्फरनगर वगैरे त्या भागामध्ये अशा प्रकारचं ध्रुवीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. तर मोदी यांनी सातत्याने अशा प्रकारे आपल्या भूमिका शिफ्ट केलेल्या आपल्याला दिसतात आणि मोदी यांनी भूमिका शिफ्ट केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विशेषतः अमित शहा यांनी सुद्धा या आपल्या भूमिका शिफ्ट केलेल्या आपल्याला दिसतात. तर सुरुवातीला विकास, नंतरच्या काळामध्ये नेहरू गांधी कुटुंबावर मोठ्या प्रमाणात, काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका आणि नंतरच्या काळामध्ये आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार, अशा एकूण या मोदींच्या प्रचाराच्या 3 टप्प्यामध्ये 3 वेगवेगळे वैचारिक मुद्दे त्यांनी पुढे मांडलेले आपल्याला दिसून येतात. मला वाटतं त्यांना एकूण देशातील सामाजिक किंवा लोकांचं मत जे आहे ते मत कशा प्रकारे ते बदलतं आहे हे लक्षात घेऊन आणि ज्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा आहेत त्या किती जागा आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी अशा प्रकारे आपली भूमिका शिफ्ट केलेली दिसते. बरोबर. म्हणजे हे अत्यंत विचारपूर्वक भाजपने हे वैचारिक व्यूहरचना केली असं चौसाळकर सरांचं मत आहे आणि ते खरंही असावं, कारण आता जे एक्झिट पोल येत आहेत त्याच्यातून भाजपला जो कौल मिळतोय याचा अर्थ त्यांना इथली जी जनमानसाची काय नाडी म्हणता येईल ती त्यांना कळत होती की काय, अशी एक शंका येऊ अशी परिस्थिती आहे. पण या निवडणुकीतलं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की काँग्रेस या निवडणुकीत सावरताना दिसते. हिंदी पट्ट्यामध्ये जिथं मागच्या वेळी काँग्रेसची पिछेहाट झाली होती तिथं पुन्हा काँग्रेस उभारी धरताना दिसते. काँग्रेसची मतं वाढताना दिसत आहेत, दुसरीकडे भाजपची मतं वाढताना दिसत आहेत. त्यांचा जो पारंपरिक पट्टा आहे त्याच्यापेक्षा ते दक्षिणेत त्यांची मतं वाढताना दिसत आहेत, त्यांचा जनाधार वाढताना दिसतोय किंवा इकडे पश्चिम भारतातही त्यांचा जनाधार वाढताना दिसतोय. हे असं का, कशामुळं, हे आपण पवार सरांकडनं जाणून. या निवडणुकीतली एक विसंगत गोष्ट आहे, पण ही घटना आहे. एक्झिट पोल काही आले तरी भारतीय जनता पक्षाची एकूण मतं या निवडणुकीत वाढतील आणि काँग्रेसची एकूण मतं पण या निवडणुकीमध्ये वाढतील. याची कारणं भाजपचा विस्तार होतो आहे. भाजप हा प्रामुख्यानं ज्याला हिंदी हार्टलँड म्हणतो तिथला पक्ष न राहता तो आता पॅन इंडिया पक्ष व्हायला लागला आहे आणि याची 2-3 ठोस उदाहरणं म्हणजे केरळमध्ये या निवडणुकीमध्ये भाजपला म्हणजे माझ्या अंदाजानुसार जास्तीत जास्त 1 जागा मिळेल, त्यापेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही.
पण भाजपला 15% जास्त मतं केरळमध्ये मिळतील आणि 15% क्रिटिकल मास आहे. एकदा 15 ते 20% मताचा गठ्ठा एखाद्या पक्षासोबत किंवा एखाद्या नेत्यासोबत तयार झाला की त्याला बाकीचे घटक जोडून सत्तेकडे जाता येणं सोपं असते. त्या अर्थानं भाजपचा विस्तार व्हायला लागला आहे. भाजपनं 1998 नंतर आंध्र प्रदेश म्हणजे एकत्रित आंध्र प्रदेश, आत्ताचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मिळून असला, तिथला स्वतंत्रपणे लढण्याचं सोडून दिलं होतं. त्यांचा पक्ष सातत्यानं आघाड्या घेऊन लढत होता आणि त्या शेवटच्या स्वतंत्र लढलेल्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेली मतं 19% होती. तर भाजप यावेळेला पुन्हा एकदा तिथं स्वतंत्रपणे प्रयत्न करतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्हीकडे त्यांची एकूण मतं वाढतील, जागा वाढतील की नाही हा वेगळा मुद्दा. उत्तर भारतामध्ये विशेषतः उत्तर प्रदेशात त्यांच्या मतामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होताना काही दिसत नाही. घट झाली तर 1-2-3% होईल, त्यापेक्षा जास्त घट होणार नाही आणि जागांच्या हिशोबात ती किती घट असेल याच्यावर वेगवेगळे मतं असू शकतात. बिहारमध्ये त्यांची मतं थोडीशी कमी होतील कारण ते जागा कमी लढवत आहेत. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी लढवत आहेत त्यामुळे मतं कमी होतील. तिथंच फक्त मतं कमी होतील असं दिसते. पश्चिम बंगालमध्ये भाजपची मतं मोठ्या प्रमाणात वाढतील. काही एक्झिट पोलमध्ये ही वाढ जवळजवळ 39-41% दाखवली आहे आणि ती जर तितकी झाली तर तो पश्चिम बंगालमधला दीर्घकाळासाठीची पॉलिटिकल शिफ्ट असेल. पण इन एनी केस ते 25% पुढे असतील त्यामुळे तिकडेही मतं वाढत आहेत. असंच ईशान्य भारतामध्ये पण भाजपची मतं बऱ्यापैकी वाढतील असं दिसते. त्यामुळे जागांच्या हिशोबात भाजप किती वाढेल किंवा मागच्यापेक्षा कमी होईल का, तर कदाचित 282चा आकडा या निवडणुकीत भाजप गाठणार नाही, पण एकूण मतं वाढली असतील. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसचा मागच्या निवडणुकीतला परफॉर्मन्स हा त्यांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतला सगळ्यात वाईट परफॉर्मन्स होता. 44 जागा फक्त मिळाल्या होत्या आणि मतांच्या हिशोबात पण काँग्रेस खूप मागे आली होती. तर काही प्रमाणात काँग्रेस गेन करेल. याचं कारण उत्तर भारतामध्ये त्यांचा वाढलेला प्रतिसाद आणि तो प्रतिसाद जरी वाढला असला तरी एक्झिट पोलचे आकडे जर आपण समोर ठेवले तर त्या वाढलेल्या मतांचं प्रतिबिंब जागांमध्ये पडताना दिसत नाही. म्हणजे विशेषतः गुजरातमध्ये काँग्रेसची मतं वाढतील असं दिसते, पण भाजपला टक्कर देऊन तिथं काही जागा मिळतील अशी शक्यता दिसत नाही. एक्झिट पोलमध्ये काही एक्झिट पोल 2-3 जागा मिळतील असं दाखवत आहेत. राजस्थानमध्ये तशीच परिस्थिती आहे, मध्य प्रदेशात तशीच परिस्थिती आहे. म्हणजे असं वाटत होतं की राजस्थान, मध्य प्रदेश ही 2 राज्य किमान 2 अंकी जागा काँग्रेसला देतील, म्हणजे 10पेक्षा जास्त जागा देतील असं वाटत. म्हणजे या निवडणुकीतलं एक गृहीतक काय आहे तर काँग्रेस 100च्या पुढे जाईल आणि BJP 200 पर्यंत रोखली जाईल. असं झालं तर सगळ्या नव्या शक्यता तयार होतील अशी मांडणी केली जात होती प्रचाराच्या दरम्यान. पण एक्झिट पोलच्या आकडे आल्यानंतर असं दिसतंय की काँग्रेस 100 पर्यंत जाण्याची शक्यता फार कमी आहे आणि भाजप 200चा आकडा निश्चितपणे क्रॉस करेल अशा प्रकारचं चित्र एक्झिट पोलमधून दिसते. ते जरी खरं असलं तरी एकूण काँग्रेसची मतं वाढतील असं दिसते. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची मतं वाढतील, मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक मतं असतील. कर्नाटकमध्ये पण काँग्रेसची मतं वाढण्याची शक्यता आहे. केरळमध्ये डाव्यांपेक्षा काँग्रेसला जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथं मतं वाढतील. द्रमुकसोबत आघाडी असल्यामुळं द्रमुक यावेळेला कदाचित तमिळनाडू स्वीप करेल असं वाटते. म्हणजे 39 पैकी 30-32 जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी जिंकेल असं वाटते. म्हणजे एक्झिट पोल असं सांगतायत. ते जर खरं असेल तर तिथेही काँग्रेसची मतं काही प्रमाणात का असेना वाढतील. त्यामुळं काँग्रेस आणि भाजप दोघांची मतं वाढतील, पण जागांच्या हिशोबात काँग्रेसला खूप फायदा होताना याच्यामध्ये दिसत नाही आहे असं साधारण चित्र याच्यामध्ये मला दिसते. देश पातळीवरचं चित्र सर सांगतायत. आपण ह्या देश पातळीवरची चर्चा करणार आहोतच, करत राहणार आहोत. पण आपल्यासोबत प्रकाश पवार सर आहेत आणि आपण थोडंसं जरा महाराष्ट्राकडे म्हणजे राज्याच्या निवडणुकीकडे वळू. यावेळी काँग्रेस आणि आघाडी राष्ट्रवादी सावरताना दिसतीये सर. त्यांच्या जागा वाढतील असं एक्झिट पोलचे अंदाजे, जवळपास दुप्पट जागा होतील असं अंदाजे. त्याच्याविषयी तुम्ही बोला, पण त्याच्या आधी आपण ज्या मुद्द्यावर फारशी चर्चा झाली नाही ती म्हणजे मधल्या काळात राज ठाकरेंच्या अत्यंत तडाखेबंद सभा झाल्या, त्याचा फायदा तोटा कोणाला होताना दिसतोय एक. आणि दुसरी गोष्ट, जी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात उभी राहिली होती तिच्या सभांना मोठी गर्दी होत होती आणि प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या उमेदवारावर त्यांचं हे जे काय संक्रांत म्हणा किंवा त्यांच्या जागा मतं खाल्ली अशी परिस्थिती होती. त्याचा नेमका फायदा तोटा कोणाला होईल याचं जरा. महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये
माझा अंदाज असा आहे की साधारणपणे काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा तिप्पट तरी होतील किंवा चौपट पण होण्याची शक्यता आहे, म्हणजे नाकारता येत नाही. म्हणजे साधारणपणे मला असं सांगायचं आहे की 24 जागा भाजप शिवसेनेला आणि 24 जागा काँग्रेस राष्ट्रवादीला ही एकदम टोकाची गोष्ट. आणि त्याच्यात दुसऱ्या पातळीवर बोलायचं झालं तर 18 जागा काँग्रेस राष्ट्रवादीला आणि शिवसेना BJPला 30 जागा मिळतील. ह्याच्या पलीकडे काय चित्र 100% नसेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. असं का झालं तर याची कारणं वेगळी आहेत. एक कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्ण भाजपच्या विरोधात वातावरण होतं, पण काँग्रेसला ते वातावरण कॅप्चर करता आलं नाही. हे काँग्रेसचा पराभव आहे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ऑल ओव्हर ट्रेंड दिसतोय, तो म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये BSP काँग्रेसबरोबर जुळवून घेऊ शकत नाही, तसं महाराष्ट्रामध्ये बहुजन महासंघाबरोबर आणि वंचित आघाडीबरोबर सुद्धा काँग्रेस जुळवून घेऊ शकत नाही. हाही ट्रेंड दिसतो. आणि गुजरातमध्ये सुद्धा तो ट्रेंड वर्कआउट जवळपास झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की OBC आणि दलित आणि मुस्लिम हे घटक काँग्रेसपासून दूर जात आहेत. ते उत्तर प्रदेशात जितक्या दूर गेले तितक्याच गतीनं ते महाराष्ट्रात जात आहेत की काय, अशी एक शक्यता आहे. आणि तसं झालं तर महाराष्ट्रातून क्लिअर कट काँग्रेसच हद्दपार होण्याची शक्यता आहे. आणि खरी म्हणजे स्पर्धा शिवसेना आणि BJPमध्ये पुढं उदयाला येऊ शकते. आता दुसरा मुद्दा शिल्लक राहिला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा खूप स्पर्धेत आलेल्या आहेत. म्हणजे कधी नव्हे इतक्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येतील असंच जवळजवळ सर्वांचाच अंदाज आहे. पण त्या स्पर्धेत आहेत, निवडून येतील का नाही हे नाही कोण सांगू शकत. कारण प्रत्येकच जागा जवळपास 10 ते 20 हजारावरती टोकाला येऊन थांबणार आहे. अशी जर थांबली तर कदाचित राष्ट्रवादीच्या जागा कमी निवडून येतील. परंतु राष्ट्रवादीच्या बद्दल तसे घडण्याच्या शक्यता का कमी झालेत तर राष्ट्रवादीने सामाजिक कॅल्क्युलेशन म्हणतात ते काही ठिकाणी जुळवलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा झालेला आहे तो म्हणजे राज ठाकरेंच्या मतांचा खूप मोठा परिणाम सुद्धा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंची मतं गृहीत धरा, 10 पैकी 1 मत बदललं तरी एका लोकसभा मतदारसंघात 50,000 मतं बदलतात. आणि न्याय योजना जी होती ती काँग्रेसने तळागाळात पोचवलीच नाही, ती अजित पवारांनी पोचवली आणि ती त्यांची गरज म्हणून पोचवली. परिणाम असा झाला की सामाजिक न्यायाला 1 मत मिळलं तरी साधारणपणे 50 ते 60 हजार मतं एका लोकसभा मतदारसंघात मिळतात. म्हणजे ह्यांना कधीही कल्पना केली नव्हती अशी 1 लाख मतं मिळण्याची काँग्रेस राष्ट्रवादीला शक्यता निर्माण झाली. याच्यामुळे मुंबईच्या काही जागा, पुण्याच्या काही जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. परंतु ग्रामीण भागात सर्वत्रच एवढी तीव्र स्पर्धा आहे की त्यातने त्यांच्या जागा पडू पण शकतात. अशी अवस्था एकूण क्रिएट झालेली पाहायला मिळते. विदर्भाचा ट्रेंड वेगळा आहे. विदर्भामध्ये 75% वोटिंग म्हणतायत की काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूला झुकलेलं आहे, म्हणजे काँग्रेसच्या बाजूला झुकलेलं आहे. आणि कमीत कमी वोटिंग हे BJP शिवसेनेकडे गेलेलं आहे. म्हणजे मला असं वाटायला लागलंय आता की विदर्भातून BJP बाहेर पडतो आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदारपणे घुसतो की काय. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तो दमदारपणे घुसला तर त्यांचं वोटिंग पर्सेंटेज मतांचं 30-35% आसपास असेल पडून सुद्धा. आणि जर त्यांच्या जागा पडल्याच नाहीत तर मग मात्र इतरांचे जे अंदाज येत आहेत त्याप्रमाणे 32-36 पर्यंत सुद्धा BJP शिवसेना जाऊ शकते. असं एकूण चित्र टोटल मतांच्या टक्केवारीमुळे निर्माण झालेलं आहे. परंतु जसं आपण म्हणतोय हिंदी बेल्टमधून BJP शिफ्ट होती तशी महाराष्ट्रामध्ये विदर्भातून BJP जणू काय पश्चिम महाराष्ट्रात शिफ्ट होती आणि पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठा OBC BJPलाच पहिला प्रिफरन्स देत आहेत असंही दिसतं. असं का झालं तर त्याचं एक कारण आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्मात BJPचा समर्थक आहे. तसा समर्थक काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात आता नाही. म्हणजे फार झालं तर ज्या जातीचा उमेदवार दिलाय तेवढ्या पुरतेच लोक विचार करतायत, त्याच्या पलीकडे काँग्रेसला आणि NCPचा कोण विचार करत नाहीत. आणि NCP बद्दल तर मुद्दा असा आहे की OBCंचा आणि NCPचा 36चा आकडा, दलितांचा आणि NCPचा 36चा आकडा, मुस्लिमांचं त्यांनी संघटनच केलेलं नाही. याच्यामुळे परिणाम असा आहे की NCP जणू काय एकाच बाजूला कललेली दिसते. आणि त्या अर्थाने NCP निवडून आली तरी ती एकमुखीच असेल, परंतु तिला समाजात फार आधार नसतील, ही वस्तुस्थिती खरी असेल.
बरोबर आहे. आपण परत एकदा चौसाळकर सरांकडे जाऊ आणि मगाचा जो मुद्दा होता, इव्हन पवार सर पण जे बोलले की मोदी सरकार एकदा परत आल्यानंतर, मोदी सरकार असताना त्याच्यावर टीका अशी झाली की व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी एक टीका त्यांच्यावर झाली. आणि मग ध्रुवीकरणाचा मुद्दा मोठा चर्चेत आला, जो या निवडणुकीतही आला. तर सर, परत एकदा मोदी सरकार आल्यावर अशा कुठल्या प्रकारचे आरोप त्यांच्यावर होऊ शकतात? काही कायदे बदलाच्या गोष्टी सुरू आहेत, तर ह्या काय होऊ शकतं? एक्झिट पोलच्या मतानुसार मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. आणि आत्ता श्रीराम पवार यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण बहुमतामध्ये भाजपचं सरकार येईल, पूर्ण बहुमतामध्ये NDAचं सरकार येईल, किंवा बहुमतासाठी त्यांना काही 20-25 जागा कमी पडल्या तरी इतर पक्षांच्या मदतीने, प्रादेशिक पक्षांच्या मदतीने त्यांचं सरकार येईल. तर अशा 3 प्रकारच्या शक्यता आहेत. तर NDAचं जर भाजपाच्या पूर्ण बहुमताने सरकार आलं, जसं मागचं 2014चं सरकार आलं होतं, तर त्यावेळी भारतीय जनता पक्षाची भूमिका वेगळी असेल. आणि 2014 नंतर ज्या प्रकारे एकमुखी राज्यकारभार त्यांनी केला, त्या प्रकारचा राज्यकारभार करण्याची त्यांची इच्छा असेल, त्यांची तयारी असेल. परंतु भारतीय जनता पक्षाला जर पूर्ण बहुमत मिळालं नाही, ज्याची शक्यता जास्त दिसते, म्हणजे भारतीय जनता पक्षाला 230-240 जागा आणि बाकी मित्र पक्षांना 30-40 जागा, असं मिळून 280-285पर्यंत भारतीय जनता पक्ष गेला, तर मित्र पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरते. आणि जनता दल यू आणि शिवसेना यांना जवळजवळ 17 जागा मिळतील असं एक्झिट पोल सांगतो. तर त्यांना जास्त महत्त्वाची अशी खाती त्यांना द्यावी लागतील. उदाहरणार्थ रेल्वे खातं जे आहे, ते रेल्वे खातं बिहार आपल्याकडे मागून घेणार. आणखी शिवसेनासुद्धा काही महत्त्वाची खाती मागून घेणार. परंतु शिवसेनेचा प्रश्न असा आहे की महत्त्वाची खाती मिळाली तरी ते खाती सांभाळणारी माणसं त्यांच्याकडे नाहीत, तशी माणसं त्यांनी तयार केलेली नाहीत. परंतु तरी शिवसेना, जनता दल यू, कदाचित अण्णा द्रविड मुन्नेत्र कळम, YSR, काँग्रेस, बिजू जनता दल, हे सगळे जे त्यांना पाठिंबा देणारे पक्ष आहेत, त्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आणि एकूण पाठिंबा या पक्षांचा असल्यामुळे त्यांना त्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. त्यामुळे तिसरी शक्यता, त्यामध्ये आणखी भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांचा एकछत्री कारभार करण्याची इच्छा कमी होऊ शकेल, ज्यावेळी त्यांना YSR, काँग्रेस, बिजू जनता दल आणि TRS, तेलंगणा राष्ट्र समिती यांचा पाठिंबा घ्यावा लागेल. तर या तिन्ही शक्यता लक्षात घेतल्या तर ज्या पद्धतीचा कारभार 2014 ते 2019 साली केला, त्या पद्धतीचा कारभार नंतरच्या काळामध्ये मोदी यांना करता येईल असं दिसत नाही. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांना सत्तेच्या एकूण वापराचा विचार करत असताना प्रादेशिक पक्षांची जी भूमिका आहे, ती भूमिका लक्षात घ्यावी लागेल. आणि त्या पद्धतीने त्यांना स्वतःच्या एकूण कारभाराला आणि एकतंत्री अंमलाला एक प्रकारची मुरड घालायला लागेल. तशा प्रकारची मुरड त्यांनी घातली नाही. आणि पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी जर 2014 नंतरचा जो हे आहे तोच शिरस्ता चालू ठेवला, तर देशामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे. आजसुद्धा देश फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये एक मोठा गट समाजामध्ये उभा आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आलेलं त्या लोकांना मान्य नाही. तर त्या लोकांच्या ज्या भावना आहेत, त्या भावना कशा प्रकारे हे करता येतील, म्हणजे मॉडिफाय करता येतील, हा नरेंद्र मोदी यांच्या पुढचा मुख्य प्रश्न असला पाहिजे. तो नसला तर देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय संघर्ष वाढू शकतात. आणि आत्ताच आपण उल्लेख केल्याप्रमाणे राजकीय एकूण संविधानिक संस्था आहेत, त्याच्यावर केलेलं आक्रमण असू देत, किंवा एकूण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असू दे, या सगळ्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात रान त्यांच्या विरुद्ध उठविलं जाऊ शकतं. कारण निवडणूक जिंकली म्हणजे तुम्हाला राज्य पूर्णपणे अगदी मनाला वाटेल तसं करता येईल अशी परिस्थिती नसते.
मुख्य मुद्दा जो असतो, जो आपले जे विरोधक आहेत त्या विरोधकांना एका मर्यादेमध्ये ठेवणं आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजावून घेऊन राज्य करणं, हे लोकशाही राज्यकारभाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं. तशा प्रकारचं तुम्ही जर कारभार केला तर तुमच्या विरोधामध्ये राजकीय चळवळी फार मोठ्या प्रमाणात उभारू शकतात. आपल्या समोर उदाहरण आहे ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं आहे. 1971 साली जवळजवळ 350 जागा मिळून सुद्धा इंदिरा गांधी यांना 1973-74 नंतर राज्य करणं मुश्किल झालेलं होतं. तर ही गोष्ट लक्षात घेता नरेंद्र मोदी यांना एकूण सर्व व्यवहारांना मुरड घालावे लागेल. त्यांनी जर मुरड घातली नाही तर अशा प्रकारच्या चळवळी नंतर उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. आता आणखी एकदा सरांना जोडूनच मी श्रीराम पवार सरांना विचारू इच्छितो की सगळ्यांना उत्सुकता आहे की 200पेक्षा जर कमी जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी आणि भाजपला धावाधाव करणार आहे आणि प्रादेशिक पक्षांशी जुळवाजुळव त्यांना करावे लागणार आहे. तर असे कोणते पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, की जर ही गणितं जुळली नाही भाजपची, जर एक्झिट पोलमध्ये सांगितलं आहे की भाजपला कल मिळेल, त्यांना बहुमत मिळेल असं म्हणतायत आणि नाही झालं तर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण असेल? मग ते पश्चिम बंगालच्या ममता दिदी असतील की दक्षिणेत त्याचं नेतृत्व कोण करेल? काय चित्र असेल? ही शक्यता आता एक्झिट पोलनंतर हळूहळू धुसळ होताना दिसते मला. पण तरी आपण जर एक शक्यता म्हणून गृहीत धरायचा प्रयत्न केला तर 280पेक्षा कमी जागा, 272पेक्षा कमी जागा भाजप आणि आघाडी मिळून जर मिळाल्या तर मला वाटते की पहिला प्रेफरन्स, जसं चौसाळकर म्हणाले तसं तो बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती आणि YSR काँग्रेस हे 3 पहिले घटक असतील ज्याच्यावर भारतीय जनता पक्ष फोकस करेल. आणि मला असं वाटतं की पडद्याआड त्या प्रकारच्या हालचाली ऑलरेडी सुरू झाल्या असतील, त्या प्रकारचं कम्युनिकेशन सुरू झालं असेल. मागच्या 3-4 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर जगनमोहन रेड्डी यांच्या हालचाली फारशा नव्हत्याच, पण तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते जे आहेत टी चंद्रशेखर राव, तर ते ज्या प्रकारच्या हालचाली करत होते बिगर काँग्रेस बिगर भाजप पक्षांना एकत्र करण्याचे, तर त्या हालचाली थोड्याशा थंडावल्यासारखं दिसते मला. चंद्रबाबू अजूनही खूप सक्रिय आहेत, पण TSI तितके सक्रिय आहेत असं गेल्या 2-3 दिवसामध्ये दिसत नाही. हे मला वाटते की लक्षण असू शकते की त्यांनी हवेचा काय झोर कुठल्या दिशेनं जातो हे ओळखलं आहे आणि हे 3 पहिले पक्ष असतील की जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊ शकतील किंवा भाजप त्यांच्यावर बेट लावेल. याच्याशिवाय एक घटक सरप्रायझिंग असू शकतो की ज्याच्याविषयी काहीच सांगता येत नाही, ते म्हणजे मायावती कुठल्याही क्षणाला उठून दुसरीकडे जाऊ शकतात. म्हणजे विरोधकांनी आपल्याबरोबर जमेला धरलेल्या मायावती आणि भाजपनं आपल्यासोबत जमेला धरलेले नितीश कुमार, हे 2 घटक असे आहेत की जे कधीही भूमिका बदलू शकतात. म्हणजे नितीश कुमारांना कधी वैचारिक झटका येऊ शकतो की भाजप धर्मनिरपेक्ष नाही आहे, जातीवादी आहे. प्रज्ञासिंह ठाकूरवर म्हणून त्यांनी निवडणूक संपल्यानंतर ते म्हणाले की हे विधान काय आम्हाला मान्य नाही आणि त्यांना भाजपनं काढून टाकायला पाहिजे. संपूर्ण निवडणूक होईपर्यंत ते बोलले नाहीत. म्हणजे ते दोन्ही दगडावर हात ठेवून आहेत. तर या प्रकारचं राजकारण करणारे लोक या देशामध्ये आहेत आणि ते हवा बघून आपली भूमिका बदलू शकतात. त्यामुळे हे 3-4 पक्ष जे आहेत ते मला वाटते की ज्यांच्याकडे लक्ष ठेवता येईल असे आहेत आणि त्याच्यावर पुढच्या हालचाली होऊ शकतील. मला त्याच्यापेक्षा एक ज्याचा उल्लेख चौसाळकर सरांनी केला की पुढच्या काळामध्ये ज्या राजकीय लढाया होऊ घातल्यात, म्हणजे BJP ज्या प्रकारचं सर्वंकष एकमुखी नेतृत्व हा एक ट्रेट आहे मोदींच्या एकूण व्यक्तिमत्वाचा आणि तो काही बदलणार नाही. कमी अधिक होईल पण बदलणार नाही खूप आणि त्याला विरोध होईल. पण माझ्या मते त्याच्यापेक्षा या निवडणुकीतून ज्याला आपण न्यू नॉर्मल म्हणतो, नव्यानं सर्वसाधारण स्थिती निर्माण होते आहे, ती जो धोका सगळ्यात मोठा दिसतोय तो हिंदुत्वाची अधिक आक्रमक कल्पना ही न्यू नॉर्मल म्हणून प्रस्तावित होते. हे वाजपेयींपेक्षा अडवाणींचं हिंदुत्व जाल, अडवाणींपेक्षा उमा भारतींचं जाल, उमा भारतींपेक्षा योगी आदित्यनाथांचं जाल आणि आदित्यनाथांपेक्षा आता प्रज्ञासिंह ठाकूरजी, ज्यांचं हिंदुत्व म्हणजे त्याला कसले हिंदुत्व म्हणायचा असा प्रश्न आहे. तर ते इतक्या टोकाचं हिंदुत्व मेनस्ट्रीम व्हायला लागले. त्या जर निवडून आल्या तर असं जस्टिफाय केलं जाण्याची शक्यता आहे की त्यांनी घेतलेल्या भूमिकांना लोकांचा पाठिंबा मिळतोय. आता लोकांचा पाठिंबा मिळतोय म्हणून ते योग्य ठरतात का? तर ते योग्य ठरत नाही, अकॅडमिकली आपण म्हणू शकतो. पण जमिनीवर जेव्हा अशा प्रकारचा आधार मिळायला लागतो, हे मला असं आठवतं आहे की 90च्या दशकामध्ये चौसाळकर आणि पवारचं आपणही बघितलं असेल की 90च्या दशकामध्ये या देशामध्ये कुठलाही मोठा नेता
मी धर्मनिरपेक्ष नाही असं म्हणू शकत नव्हता. तो कुठल्याही म्हणजे रेषेची या बाजूला असेल किंवा त्या बाजूला असेल, उजवा असेल किंवा डावा असेल, त्याला किमान दाखवायला लागायचं की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. पण मोदींच्या उदयासोबत हे बदललं आणि आता आपण धर्मनिरपेक्ष आहोत असं दाखवण्याची गरज राहिली नाही. उलट बाकीच्या पक्षांना आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत हे लपवायची वेळ आली. या निवडणुकीमध्ये कुठलाही पक्ष असं म्हणत नाही की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही धर्मनिरपेक्षच्या बाजूने उभे आहोत. सेक्युलरिझम हा या निवडणुकीतला मुद्दाच नाही आहे. हे पहिल्यांदाच घडते. त्यामुळं मला वाटते की ही जी मेजर शिफ्ट आहे, ज्याला आपण बहुसंख्याकवाद म्हणतो, तो न्यू नॉर्मल म्हणून या देशामध्ये प्रस्थापित होतो आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये त्याचे खूप मोठे परिणाम कदाचित या देशाच्या जनमानसामध्ये हळूहळू करत लोकांच्या मनामध्ये हे आहे. म्हणजे बहुसंख्याकवाद कुठेतरी मनामध्ये आहे, पण तो उघडपणे मांडणारा नेता त्यांना मिळत नव्हता, तो मोदींच्या रूपाने मिळाला आहे. आणि त्यामुळे लोक आता त्यापासून, विशेषतः सोशल मीडियावरच्या चर्चेत जर आपण बघाल तर पूर्णपणे हिंदुत्ववादानं भारावलेले आणि टोकाला म्हणजे ती प्रज्ञासिंह ठाकूर ज्या वेळेला गोडसे देशभक्त आहे असं म्हणाल्या, तेव्हा सगळ्या राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला, अगदी मोदींनी विरोध केला. पण ट्विटरवर जर तुम्ही ट्रेंड बघितला तर ज्यांच्या नावामागे चौकीदार लावलेला आहे, म्हणजे जे भाजपचे ट्विटर धारक आहेत, म्हणजे ट्विटर अकाउंट जे भाजपच्या समर्थकांचे आहेत, त्यांनी स्पष्टपणे प्रज्ञासिंह ठाकूरांचं समर्थन केलं आहे. आणि खूप मोठा वर्ग आपल्याला ऑनलाईन दिसतो आहे की होय गोडसे देशभक्तच होता म्हणणारा. हे जे न्यू नॉर्मल व्हायला लागले, हे 20 वर्षापूर्वी गोडसे देशभक्त असं कोणी म्हणतच नव्हतं. असं म्हणणं म्हणजे खूप मोठ्या टीकेला सामोरं जाणं आणि त्याचा जणू काय सामाजिक बहिष्कार पडणं अशा प्रकारची परिस्थिती होती. तर आता गोडसेंची मंडी उभं करू, गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या घालू, या प्रकारचे जे काही कृत्य चालू आहेत, ही बालिशपणाची कृत्य आहेत, पण ही चालू आहेत आणि त्याला पाठिंबा मिळतो आहे. आणि इतिहास काही न समजून घेता त्याला पाठिंबा देणारे लोक तयार होत आहेत. आणि हे जे न्यू नॉर्मल तयार होते, त्याला ज्या प्रकारचं राजकारण परंपरेनं काँग्रेस असेल, डावे पक्ष असतील किंवा प्रादेशिक पक्ष असतील ते करत आहेत, ते राजकारण त्याला तोंड द्यायला पुरेसं आहे असं मला वाटत नाही. याचं कारण दुसरा जो राजकारणाचा मंडल आयोगानंतरचा आधार आहे, तो जातीच्या गठ्ठ्यांचा आधार आहे. म्हणजे यादव मुलायम सिंगांकडे जाणं आहे, लालू प्रसाद यादवांकडे जाणं आहे, काय कुर्मी नितीश कुमारांकडे जाणं आहे, जाटव मायावतींकडे जाणं आहे, हे इतकं घट्ट आपण धरून ठेवलं आहे. तर आता त्याच्या पलीकडचं नवं सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणता येईल, ते सगळ्या हिंदी आर्टलँडमध्ये आपल्याला दिसायला लागलं आहे. म्हणजे नॉन जाटव नॉन यादव यांना एकत्र करून त्यांना हिंदुत्वाच्या धाग्यात गुंतता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न RSS आणि अमित शहा जमिनीवर करत आहेत. त्याला यश येताना दिसते. दलितांमध्ये आणि OBCमध्ये अशा प्रकारची एक भावना सगळीकडे तयार होती की दलितांमधल्या विशिष्ट जातींनाच आरक्षणाचा फायदा झाला, OBCच्या आरक्षणाचा फायदा OBCमधल्या विशिष्ट जातींना झाला. त्यामुळं मग OBCमधले अतिमागास, दलितांमधले अतिमागास यांच्यासाठी स्वतंत्र आणखी काहीतरी करायला पाहिजे, अशा प्रकारचा एक विचार पुढे यायला लागला आहे. आणि त्याला बिहारमध्ये पहिल्यांदा नितीश कुमारने प्रतिसाद दिला आणि त्यांनी अतिमागासांचा 182 जातींचा वेगळा गट केला आणि त्यांना अधिकच्या सवलती दिल्या. ही प्रक्रिया मला वाटते आता देशभर व्हायला लागेल. आणि हे जे 2 ट्रेंड आहेत, हे पुढच्या 10-20 वर्षी आपल्याला त्याच्या आधारावर राजकारणाचं विश्लेषण करावं लागेल असं मला वाटते. आणि ज्या बहुसंख्याकवादाचा मी उल्लेख केला, तर तो मागच्या 5 वर्षातच भाजपनं खूप जोरात सुरू केलेला आहे. म्हणजे नागरिकत्व कायद्यातला जो बदल आहे, 1955च्या नागरिकत्व कायद्यातला जो बदल प्रस्तावित केलेला आहे, तो उघडपणे मुस्लिम आणि अन्य धर्म यांच्यामध्ये भेद करणार आहे. म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ किंवा आजूबाजूचे देश आहेत, यातून हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन यातला कुणीही जर भारतात आला असेल तर तो बाय डिफॉल्ट नागरिक बनू शकतो भारताचा, पण मुस्लिम आला तर मात्र बनणार नाही. अशा प्रकारची तरतूद कायद्यात येऊ घातली आहे. तो कायदा लोकसभेसमोर आहे, अजून मंजूर झालेला नाही, पण तो कायदा आहे. तर या प्रकारे अशा प्रकारचं उघड डिस्क्रिमिनेशन स्वतंत्र भारतात कधीच झालं नव्हतं. आणि आता जर मोठ्या बहुमतानं जर भाजपचं सरकार आलं तर ते निश्चितपणे होईल. प्रचारामध्ये जाहीरपणे राजनाथ सिंह असतील, अमित शहा असतील किंवा काही प्रमाणात नरेंद्र मोदी असतील, ते जाहीरपणे सांगत होते की हे जे आपसासारखे कायदे आहेत किंवा सिडेशनचा कायदा आहे, तर हे अधिक स्ट्रॉंग केले जातील. हे पातळ करणार नाही तर आम्ही अधिक स्ट्रॉंग करणार. म्हणजे एका बाजूला काय म्हणता येईल की खूप सत्ता सरकारी यंत्रणेकडं किंवा स्टेटकडं घेण्याच्या दिशेनं ही सत्ता मोदींची वाटचाल करायला लागेल. दुसऱ्या बाजूला ब्लॅटंट बहुसंख्याकवाद,
आपल्याला कदाचित दिसायला लागेल. तर हे लॉंग टर्म धोके कदाचित पुढच्या वाटचालीमध्ये असू शकतील. आणि ज्या पद्धतीनं आता एकेका जातीचं प्रतिनिधित्व करणार आहे प्रादेशिक पक्ष आणि कसलंच स्पष्टपणे धोरण नसलं, म्हणजे तिकडून हिंदुत्ववादाचा वेटा आहे म्हणून आम्ही मवाळ हिंदुत्व करणार आहे, इतकं काय म्हणता येईल विस्विषित धोरण असं घेऊन निघालेला काँग्रेस आणि डावे तर सगळ्याच बाजूनं काय म्हणता येईल की परसेप्शनची लढाई हात आहेत. अशा स्थितीमध्ये नवं राजकारण आकाराला येते आणि तिथं या भाजपच्या एका बाजूला इलेक्शनची खूप प्रचंड अशी मशनई, गावागावातली भूतवळची मशनई आणि दुसऱ्या बाजूला बहुसंख्याक वादातून मोठ्या प्रमाणावर लोकांचं माइंड कॅप्चरिंग करणं, याला प्रतिकार करणारं नवं काही उभं हाताने दिसत नाही. त्यामुळे मला वाटते की एकूण राजकारणाचीच नव्यानं मांडणी कदाचित मोठा विजय भाजपचा झाला तर करावी लागेल, ज्याचा प्रकाश पवार साहेबांनी उल्लेख केला की मोठे बदल आपल्याला दिसत आहेत की विदर्भ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असं आपण म्हणत होतो, पण या निवडणुकीत तो बालेकिल्ला ढासळत असल्याचं आपल्याला दिसायला लागले. आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सहकारी चळवळ, तर इथं सगळीकडचे बालेकिल्ले काँग्रेसचे ढासळायला लागलेत आणि तिथं भाजप चंचुप्रवेश करायला लागला आहे. तर हे नवे जातीची हे अलाइनमेंट, धर्मांची अलाइनमेंट म्हणजे विशेषतः जातींची अलाइनमेंट आणि आकांक्षांची अलाइनमेंट. म्हणजे माझ्या ज्या प्रकारच्या आकांक्षा आहेत त्यात मी मोदींची अधिक जोडला जाऊ इच्छितो आहे की राहुल गांधींची अधिक जोडला जाऊ इच्छितो आहे. या सगळ्यातून नवं राजकारण आकायला येते आणि ते मला वाटते पुढच्या काळात बघणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं अधिक महत्त्वाचं असेल. मला असं वाटतं की श्रीराम पवार सर आणि अशोक चौसाळकर सरांनी खूप सखोल, मार्मिक, परखड आणि मोलाचं विश्लेषण केलेलं आहे. विशेषतः ध्रुवीकरणाच्या बाबतीतलं जे आहे, आगामी सरकार किंवा पुढच्या काळात काय होईल अशा पद्धतीचं हे जे विश्लेषण आहे ते त्यांनी केलं आहे. एक शेवटचा प्रश्न मी फक्त समारोपाचा प्रकाश पवार सरांना विचारतो की यालाच जोडून तुम्ही असं सांगा की सबका साथ सबका विकास असं म्हणत भाजप गेल्या वेळी सत्तेत आले आणि त्याच्यानंतरचे हे सगळे बदल आपण या निवडणुकीपर्यंत सगळे बघितले. आपल्या राज्यघटनेचा जो आत्मा ज्याला आपण म्हणू ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा जो आहे तो पुढच्या काळात दिसेल का? तुम्ही तुमचं मत सांगा. येणाऱ्या काय म्हणायचं सरकारकडनं काय अपेक्षा आहे, काय करायला हवं त्यांनी? येणाऱ्या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत याचं एक उत्तर चौसाळकर सरांनी शेवटी दिलेलंच आहे की ते नवीन सरकार स्थापन होईल ते कदाचित पूर्ण बहुमतातलं नसल्यामुळे प्रादेशिक पक्ष त्यात असतील तर प्रादेशिक पक्षांचा एवढा दबाव असेल की त्यांना मोदींचा अजेंडा राबवताच येणार नाही. तो राबवला जाईल प्रादेशिक पक्षांचा. म्हणजे याचा अर्थ असा होईल की प्रादेशिक लेवलच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिबिंब त्यात उमटण्याची एक शक्यता आहे. आता हे कुठल्या प्रकारचं उमटण्याची शक्यता आहे तर उदाहरणार्थ आंध्र प्रदेशाला तुम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, बिहारला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या आणि हा मुद्दा मला असं वाटतं की घटनेमध्ये एकदम क्रॉस जाण्याच्या शक्यता आहे. कारण घटनेची कलमं त्याच्याबद्दल वेगळं बोलतायत आणि ह्या लोकांच्या मागण्या प्रादेशिक पक्षांच्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे इथं समतेचं तत्त्व काय राहील शिल्लक असं काय मला वाटत नाही. इथं केवळ पॉलिटिकल आणू नये किंवा आपले सत्तेची समीकरणं म्हणून त्या ठिकाणी एक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आता दुसरा मुद्दा या व्यतिरिक्त, विषमतेच्या व्यतिरिक्त व्यक्ती स्वातंत्र्यावरती बरीच म्हणजे नियंत्रणं गेल्या 5 वर्षामध्ये आली. तर इथून पुढे कदाचित व्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दलचे प्रादेशिक पक्ष सत्तेत असल्यामुळे ती नियंत्रणं कमी होण्याची शक्यता आहे. लोकांना बोलता येऊ शकेल, लोक उघडपणे चिकित्सा करू शकतील, असंही होईल. परंतु कदाचित जर मोदींनी सावरकरवादी गटाला पूर्ण पाठिंबा दिला तर लोकांना आत्ता जेवढे बोलतायत त्याच्यापेक्षा कमीच बोलावं लागेल. संघाच्या पार्श्वभूमीवरती संघाच्या मध्ये लोक बोलू शकतात, संघ हा रचनात्मक आहे. परंतु संघाच्या व्यतिरिक्त जे सावरकरवादी मुशीत तयार झालेले आहेत, म्हणजे प्रज्ञासिंह ठाकूर असू द्यात काय किंवा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असू द्यात काय, ही जी चैन आहे ते फक्त राजकीयकरण, लष्करीकरण अशा पद्धतीच्या मानसिकतेतून घडलेले आहेत. आणि एकूणच भारतीय राजकारणामध्ये मोदींचा पहिला प्रयत्न राहिला होता की हिंदुत्वाच्या सगळ्या गटांचं एकत्रीकरण करण्याचा, परंतु त्यातनं संघाचा गट खाली जातोय आणि सावरकरांचा गट वरती येतोय. आणि जो सावरकरांचा गट वरती येतोय तो काय मला असं वाटत नाही की स्वातंत्र्याला खूप बोलण्याला महत्त्व देईल किंवा तो समतेला महत्त्व देईल. याच्यामुळं आज जे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा जास्त
कमी परिस्थिती म्हणजे वाईट परिस्थिती असू शकेल. बेरोजगारीचा प्रश्न क्रिएट झालेला आहे, तो अजून मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकेल. त्याच्यामुळे समता आणि स्वातंत्र्य तुम्ही म्हणताय, न्यायाचा मुद्दा म्हणताय, तो मात्र पुढच्या 5 वर्षामध्ये मला तितकासा वाटत नाही की गव्हर्नमेंटला सुद्धा वर्कआउट करता येईल. आणि गव्हर्नमेंट हे क्रोनिक कॅपिटल अशाच भूमिकेत वावरेल, त्याच्या पलीकडे त्यांची काय भूमिका शिल्लक राहणार नाही. आणि पार्टी म्हणून आज जसं मोदींची भूमिका एक नेता त्यांचं नियंत्रण तशीच त्यांनी करायचं ठरवलं तर मग मात्र गव्हर्नमेंट पडल्याशिवाय तर राहणार नाही किंवा भारतामध्ये पूर्ण आंदोलनं म्हणजे भयंकर मोठे आंदोलनं उभे राहतील, एवढं चित्र पुढे येऊ शकेल. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीचं चौसाळकर सरांनी किंवा पवार सरांनी विश्लेषण केलं की सर्वांना सोबत घेऊन जावं लागेल. जे कोणी सरकार येईल, ज्या नव्या विचारांचं सरकार येईल, त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जायला लागेल. इथं समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी तत्त्वं आहेत लोकशाहीची ती जपावी लागतील. गोरगरिबांना, सामान्य माणसांना, तळागाळातल्या माणसांना न्याय द्यावा लागेल. आणि लोकशाहीमध्ये याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा काय असणार. मी तुम्हाला सांगतो की हे सगळे ज्येष्ठ तत्त्वचिंतक आहेत, राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत, हे सगळेजण इथं आपल्याकडे आले आणि ते वारंवार येत राहतील. त्यांनी यावं अशी मी विनंती करतो. कारण बदलत्या तंत्रज्ञानानुसार सकाळ माध्यम समूह नेहमी बदललेला आहे, अपडेट झालेला आहे. या सोशल माध्यमं जी असतील त्यांच्यासोबतही आता या सोशल माध्यमांवरही सकाळ आलेला आहे. आणि पॉप्युलर जर्नलिझमसोबतच सिरियस जर्नलिझम जी आपण ही चर्चा केली, मी तुम्हाला असं म्हणालो की या निवडणुकीतले सगळे अपडेट्स आम्ही देत राहूच, पण त्याच्या मागचं जे विश्लेषण आहे ते आम्ही अत्यंत गंभीरपणे, मार्मिकपणे करू, सविस्तर करू. आणि ते आपल्या या सगळ्या पाहुण्यांनी केलेलं आहे. 23 तारखेला निकाल आहे, त्या दिवशी अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे सगळे संपादक त्या दिवशी या चर्चेमध्ये सहभागी असतील. त्यांच्या आवृत्त्यांमधलं सामाजिक त्यांना ज्ञान आहे आणि अभ्यास आहे त्यांचा, त्या आवृत्त्यांमधला राजकीय अभ्यास आहे, तर तो आपल्याला त्या सगळ्या संपादकांकडनं ऐकायला मिळेल. ही सगळी मंडळी त्यावेळी आमच्यासोबत असतील, तेव्हा आमच्यासोबत तुम्ही राहा. आमचं फेसबुक लाईव्ह पाहत राहा, मित्रांमध्ये याची लिंक शेअर करा आणि आमच्यासोबत राहा. धन्यवाद.